महाराष्ट्रामध्ये सगळ्या इलेक्ट्रिक वाहनं करमुक्त होणार असल्याचं सुतोवाच मुख्यमंत्री फडणवीसांनी विधान परिषदेमध्ये केलंय। पर्यावरण संबंधी अनिल परब यांनी विचारलेल्या प्रश्नाला फडणवीस उत्तर देत होते। 30 लाखाहून अधिक किमतीच्या ई-वाहनांवर 6% कर लावण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली होती, मात्र आता हा कर मागे घेण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। आपण असा विचार केला होता, आपल्या राज्यामध्ये आपण मागच्या काळामध्ये जाणीवपूर्वक ईव्हीवर कुठले टॅक्स लावला नाही आणि त्याची एक इकोसिस्टम आपण तयार केली। मंत्रिमंडळात चर्चा होताना साधारणपणे एक सूर असा आला की आपण 30 लाखापर्यंतच्या ईव्हीला मोकळं ठेवलं पाहिजे आणि 30 लाखाच्या वर लक्झरी सेगमेंट चालू होतं। त्यामुळे लक्झरी सेगमेंटला आपण यातनं का सूट द्यावी म्हणून 6% आपण त्या ठिकाणी कर लावण्याचा निर्णय घेतला। 30 लाखाची जी काही आपण साधारणपणे मर्यादा ठेवली, जे काही ईव्हीच्या सेगमेंटमध्ये आता मॅन्युफॅक्चरर्स आहेत यांना आपण विचारलं की तुमची महत्तम किंमत काय येते ज्याच्यावर टॅक्स लागतो अशी किंमत, तर ती 30 लाखाच्या आत येते म्हणून आपण तो लावला। तथापि काल पुन्हा आम्ही सगळे बसलो होतो, सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथराव शिंदे, मी आणि सगळे अधिकारी आम्ही बसलो होतो आणि आम्ही हा विचार केला की त्या सेगमेंटमध्ये तसंही फार काही आत्ता गाड्या नाही आहेत, टॅक्सही मिळणार नाही आहे, तर मग विनाकारण आपण डिसइन्सेंटिव्हाइज करतोय अशी भावना कशाला जावी आणि म्हणून त्या संदर्भातली घोषणा कदाचित आज विधानसभेमध्ये अजितदादा करतील आणि ईव्हीवर हा जो काही टॅक्स आहे तो आम्ही लावणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।